नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण एक भाग केला होता की भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकाळामध्ये देश असुरक्षित का असतो आणि नरेंद्र मोदींमुळे भारत हा मजबूत नाही तर मजबूर हातांमध्ये आहे. याचं कारण काल एक घटनाक्रम आधीचा सांगितला होता. आज आणखीन 2 घटना सांगायच्या आहेत. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण भारतामध्ये एक फार मोठा प्रकार हा काही वर्षांपूर्वी घडला होता. 17 आणि 18 डिसेंबर 1995ला 17 आणि 18 डिसेंबर 1995ला पश्चिम बंगालच्या पुरुलिया नावाच्या गावामध्ये, खेडेगावामध्ये एक अनधिकृत AN-26 या प्रकाराचं एक मालवाहू विमान मध्यरात्री पहाटेच्या त्या सुमारामध्ये आलं आणि त्यांनी अवैधरित्या आलं आणि त्या विमानामधून खाली पुरुलियामध्ये असलेल्या शेतांमध्ये शेकडो AK-47 रॉकेट लॉन्चर्स, अँटी टँक हँड ग्रेनेड्स आणि जवळजवळ 2.5 लाख काडतुसं म्हणजे गोळ्या या त्या प्लेनमधून ड्रॉप केल्या. त्यानंतर म्हणजे ते लक्षात आलं, रडारवरती असे एक अनआयडेंटिफाईड विमान कुठलं तरी येत आहे, त्यामुळे त्याला रोखण्याचा प्रकार झाला आणि ते विमान रोखलं गेलं. ते विमान बल्गेरियामधून निघालं होतं. बल्गेरियाहून ते थायलंडला आलं, थायलंडहून ते भारतामध्ये आलं आणि याला डेन्मार्कचा एक नागरिक ज्याचं नाव किम डेवी असं सांगितलं गेलं. वास्तवात ते नाव होतं निल्स होल्क या नावाच्या माणसाने ते भाड्याने विमान घेतलेलं होतं. त्या विमानाचा जो पायलट होता तो ब्रिटिश नागरिक होता, पीटर ब्लेच, आणि त्याच्याबरोबर 5 त्या क्रू मेंबर्स त्या विमानामधले हे त्याच्यामध्ये होते. या सगळ्यांना म्हणजे पीटर ब्लेच आणि त्या 5 जणांना अटक केलं गेलं. किम डेवी हा काही त्या विमानात नव्हता, त्यामुळे तो फरार राहिला. नंतर त्याचा तपास ज्या वेळेला झाला आणि 95 साली 17-18 डिसेंबरला जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेला पंतप्रधान नरसिंहराव या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला हा प्रकार घडला. आणि मग ज्यावेळेला त्याचा तपास झाला त्या लोकांना अटक केल्यानंतर त्यावेळेला असं समजलं की ही बेकायदेशीररित्या विकत घेतलेली सगळी बेकायदेशीर हत्यारं ही विकत घेतली गेली होती आणि ती आनंद मार्ग नावाची एक धार्मिक संघटना जी पश्चिम बंगालमध्ये आहे आणि आनंद मार्गचे बरेच संदर्भ पण आहेत इतिहासामधले. या नावाच्या मागचे आनंद मठ या अर्थाने ते आहेत आणि या आनंद मार्ग नावाच्या धार्मिक सामाजिक संघटनेसाठी ती हत्यारं घेतली होती आणि त्यांना देण्यासाठी म्हणून ती अशी एअरड्रॉप मध्यरात्रीच्या वेळेला केली गेली होती. आणि त्या लोकांनी म्हणजे ते जे आरोपी पकडलेले होते त्यांनी स्वतः हे सांगितलं की हे हत्यारं आनंद मार्ग या संस्थेसाठी, या संघटनेसाठी आणलेले होते. आणि त्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये जे ज्योती बसू यांचं कम्युनिस्ट सरकार होतं, या कम्युनिस्ट सरकारच्या विरोधामध्ये सशस्त्र संघर्ष करण्यासाठी म्हणून ती हत्यारं आनंद मार्गला पोहोचवण्यासाठी ती मुळामधली योजना होती. आता पीटर ब्लीच हा जो ब्रिटिश नागरिक होता तो आणि इतर 5 जणांना 2000 साली जन्मठेपेची त्यावेळेला शिक्षा झाली आणि 2000 साली जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर 2004 साली भारत सरकारने त्यांना सोडून दिलं. म्हणजे खरंच जन्मठेपेची शिक्षा होती. जन्मठेप ही आता म्हणजे त्यावेळच्याही बदललेल्या नियमांप्रमाणे मरेपर्यंत जन्मठेप असा त्याचा अर्थ होता. पण 2004 साली भारत सरकारने त्यांना सोडून दिलं. त्याच्यानंतर तो किम डेवी जो फरार होता त्याला डेन्मार्कमध्ये पकडलं गेलं, पण डेन्मार्कमधून त्याचं आत्तापर्यंत भारत सरकारने कधीही प्रत्यार्पण करण्यासाठी त्यावेळच्या सरकारने काम नाही केलं. 2004 साली भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी होते, ज्यांनी ब्रिटिश सरकारचे जे गृहमंत्री होते डेव्हिड ब्लँकेट यांच्याबरोबर त्यांनी भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर पीटर ब्लीच आणि इतर 5 जणांच्या सुटकेची घोषणा अडवाणींनी केली. आणि अडवाणींनी स्वतः असं सांगितलं होतं की त्यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा केला गेलेला आहे. आणि 4 फेब्रुवारी 2004ला या पीटर ब्लेचला सोडलं गेलं. म्हणजे आता भारतासाठी इतका मोठा देशद्रोहाची घटना, याच्यामध्ये त्या आनंद मार्गचं कोण पकडलं यांनी कोणालाही त्यावेळेला त्यानंतर काही केलं नाही. पण इतका मोठा देशद्रोह घडलेला असताना सुद्धा
जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली असताना सुद्धा, म्हणजे IC-814चं विमान हायजॅक झालं तर असं सांगतात हे लोक की त्या प्रवाशांना सोडवण्यासाठी म्हणून या अतिरेक्यांना सोडलं, असद मसूद अझहर वगैरे या लोकांना. वास्तविक ते नेपाळहून IC-814 हायजॅक झाल्यानंतर ते अर्धा तास अमृतसरला होतं, अमृतसरच्या एअरपोर्टवरती उतरवलं होतं. तिथेच त्या विमानावरती हल्ला करून त्या अतिरेक्यांना मारून प्रवाशांना सोडवता आलं असतं, पण तेव्हा ते वाजपेयी सरकारने, लालकृष्ण अडवाणी यांनी केलं नाही. त्यामुळे ते प्रवाशांना सोडवण्यासाठी वगैरे जे सांगितलं जातं ते थोतांड आहे. या 2004 साली या सोडलेल्या पीटर ब्लिचला त्यावेळेला तर कुठलंही अपहरण नव्हतं. ब्रिटिश गृहमंत्र्याबरोबर चर्चा करून भारताशी देशद्रोह करणाऱ्या पीटर ब्लिच आणि 5 जणांना लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान यांनी सोडून दिलं. तर ही परंपरा राहिलेली आहे. आणि दुसरा प्रसंग हा जो 22 जानेवारीला हल्ला झाला पहलगाममध्ये अतिरेक्यांनी, आणि NIAने असं सांगितलं की तो हल्ला लष्कर-ए तैयबाच्या, पाकिस्तानमध्ये हाफिज सईदची जी संघटना म्हणजे मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे, अतिरेकी संघटना लष्कर-ए तैयबा, त्या लष्कर-ए तैयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या त्यांच्याच एका गटाने हा हल्ला केला आणि त्या 28 पर्यटकांची पहलगामला हत्या केली. त्याच्या आधी NIAने सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं या हल्ल्याच्या आधी की तुम्हाला सर्वांना आठवत असेल, गुजरातमधल्या गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्ट, म्हणजे भारतामधले अनेक पोर्ट अदानी चालवतो, पण गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्टवरती गुजरातमधल्या 2988 किलो, 3000 किलो, जवळजवळ 3 टन हिरोईन ड्रग्स हे जप्त केले गेले होते. आणि हे जप्त केले होते सप्टेंबर 2021 मध्ये. हे मुद्दाम या महिने तारखा लक्षात घ्या. सप्टेंबर 2021 मध्ये गौतम अदानींच्या गुजरातमधल्या मुंद्रा पोर्टवरती 3000 किलो हिरोईन ड्रग्स हे जप्त केले गेले होते. आणि त्याचा तपास नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी करत होती, NIA करत होती. आणि NIAने आता सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं, आणि तो रिपोर्ट त्या आधीच गृह खात्याला त्यांनी दिलेला होता, की त्यांनी असं म्हटलंय, मुद्दाम मी ते वाचून दाखवतो, की प्रोसीड्स ऑफ दॅट ड्रग सीझर वेर यूज्ड फॉर फंडिंग टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज ऑफ पाकिस्तान बेस्ड लष्कर-ए तैयबा. म्हणजे त्या ड्रग्सच्या व्यवहारामधला जो पैसा आहे तो लष्कर-ए तैयबाच्या फंडिंगसाठी म्हणून हा वापरला जात होता. आता हे त्यांनी असं का म्हटलं, कारण की सप्टेंबर 2021 मध्ये जरी हे झालेलं असलं, म्हणजे जप्त केलेलं असलं, तरी त्याच्या आधी 6 कन्साइनमेंट आल्या होत्या. 6 कन्साइनमेंट म्हणजे आधीच्या 6 कन्साइनमेंट, ही जी कन्साइनमेंट पकडलेली होती याच्याबद्दल NIAने शेवटी असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याची किंमत 21,000 कोटी रुपये आहे. 21,000 कोटी रुपयाचे हे ड्रग्ज हे जप्त केले सप्टेंबर 2021 मध्ये. आणि त्याच्या आधी 6 कन्साइनमेंट येऊन गेल्या होत्या, त्या जप्त झाल्या नव्हत्या. त्याचं काय झालं, त्याचं पैशाचं काय झालं काही कोणाला माहीत नाही. त्याचा रिसिव्हर कोण होता माहीत नाही. हे असं कसं होऊ शकतं. म्हणजे आता याच्यामध्ये त्यांनी जे पुढे म्हटलंय की द एजन्सी ऑल्सो सेड अ प्रोटेक्टेड विटनेस इन दिस केस हॅड डिपोज्ड दॅट लतीफ रादर, अ स्लेन ऑपरेटिव्ह ऑफ लष्कर-ए तैयबा प्रॉक्सी द रेझिस्टन्स फ्रंट, हॅड टोल्ड हिम दॅट सम इक्बाल अवान and Afghanistan-based drug smuggler in December 21 had discussed Kashmir issue वगैरे वगैरे असं. Latif directed representative codename Malik to Delhi Haryana border for collection of 10 to 15 lakh rupees from one man in Haryana. Money was used for procuring weapons and ammunition for new recruits of Lashkar-e Taiba. लष्कर-ए तैयबाच्या नवीन रिक्रूटसाठी, हत्यारं विकत घेण्यासाठी
म्हणून हे जे पैसे आहे 10 आणि 15 लाख रुपये हरियाणामधल्या एका माणसाकडून घ्यायला सांगितले, त्याचा वापर यासाठी केला जाणार होता. आता म्हणजे भारतातले 10 आणि 15 लाख म्हणजे 25 लाख रुपये, भारतीय 25 लाख रुपये हे पाकिस्तानात 75 लाख रुपये होतात. 3 पट त्याची रक्कम होऊन जाते. आणि ते 75 लाख रुपये हे लष्कर-ए तैयबाला हत्यारं विकत घेण्यासाठी हे वापरले जाणार होते. या ड्रग्सच्या विक्रीचा पैसा कोणाकडे जाणार होता, कसा जाणार होता, ह्याची काही अजूनपर्यंत या तपासामध्ये काही त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी असं म्हटलं की ऐश्वर्या भाटी या ज्या ॲडिशनल सॉलिसिटर जनरल आहेत, त्यांनी जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस NK सिंग यांच्यासमोर एका कबीर तलवार नावाच्या माणसाच्या, कबीर हरप्रीत सिंग तलवार नावाच्या माणसाच्या बेलला विरोध करताना या गोष्टी सांगितल्या. आणि हे जे ड्रग्स गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्टवरती आलं होतं, हे टाल्कम पावडर, म्हणजे आपण त्या पॉन्ड्सची वगैरे पावडर असते ना, चेहऱ्याला वगैरे लावायला वापरतो, अंगावरती वापरतो, त्या टाल्कम पावडरच्या नावाखाली हे ड्रग्स इथं आलेले होते. आणि द प्रोसीड्स वेअर सेंड बॅक टू द कन्सायनर, म्हणजे याचा जो पैसा आहे तो पुन्हा त्या लोकांना पाठवला जात होता फॉर फंडिंग ऑफ टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज ऑफ लष्कर-ए-तैयबा. आता हे सगळं प्रकरण हे इतकं गंभीर आहे की गौतम अदानींच्या पोर्टवरती येत असणारे ड्रग्ज हे लष्कर-ए-तैयबा आणि रेजिस्टन्स फ्रंटच्या फंडिंगसाठी म्हणून वापरले जातात. मग गौतम अदानी आणि या लोकांचा काही संबंध आहे का? कसं काय त्या पोर्टवरती ते अलाउ केले गेलं? याच्या आधी ज्या बोटीनं ते आलं, ती पहिल्यांदा ती बोट अफगाणिस्तानहून निघाली सप्टेंबरमध्ये. आता पुन्हा मी आठवण करून देतो, सप्टेंबर 2021ला ही इथं पकडली गेली. 15 ऑगस्ट 2021ला अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी पुन्हा सत्ता स्थापन केलेली होती, पुन्हा सत्ता हस्तगत केली होती. अमेरिकनांना पळवून लावलेलं होतं. म्हणजे अमेरिकेला विमानं भरून भरून तिथून अमेरिकन नागरिक सगळे काढून घेतले गेले, युरोपमधले सगळे नागरिक काढून घेतले गेले आणि तालिबाननी पुन्हा अफगाणिस्तानचा ताबा घेतला. ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननी घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या बंदरावरून ही ड्रग्ज 3000 किलो ड्रग्सची बोट निघते सप्टेंबर महिन्यामध्ये, एका महिन्यानंतर. आणि मग ती पहिल्यांदा येते कलकत्त्याला. त्यावेळेला ती कलकत्त्यामध्ये थांबवली जाते. तिथं ती एक ऑफिशियल ती क्लिअर करतो. तिथून ती निघते आणि ती गौतम अदानींच्या गुजरातमधल्या पोर्टवरती येते. आणि गुजरातमधल्या पोर्टवरती आल्यानंतर ती काहीतरी इन्फॉर्मेशन लीक झालेली असते. DRI जे आहे, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, त्यांनी त्याच्यावरती छापा घातला जातो आणि ती जप्त केली जाते. आता त्यात त्यांनी असं म्हटलंय की याच्यामधला जो रिटायर्ड कस्टम्स अधिकारी आहे, जो याच्यात साक्षीदार होता या केसमध्ये, ज्या दिवशी त्याचा जबाब घेतला त्या दिवशी संध्याकाळी तो मृत्युमुखी अवस्थेमध्ये सापडला, त्याचं प्रेत सापडलं त्या दिवशी संध्याकाळी. मग इतक्या महत्वाच्या साक्षीदाराला तुम्ही संरक्षण न देता कसं काय सोडलं? इतका महत्वाचा साक्षीदार जो 21,000 कोटी रुपयाच्या कन्साइनमेंट बद्दल तुम्हाला साक्ष देत होता. 21,000 कोटी रुपये ही इतकी प्रचंड रक्कम आहे की सैन्य उभं राहू शकतं या रकमेमध्ये, छोटं मोठं. एवढ्या प्रचंड रकमेचा साक्षीदार तुमचा, याला संरक्षण दिलं गेलं नाही आणि त्याची हत्या होते. तो संशयास्पद अवस्थेमध्ये नंतर त्याचा मृतदेह सापडला असं कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल सांगतात, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल. आणि हे म्हणून अत्यंत हा सगळा प्रकार आहे की मुळामध्ये ही जी कन्साइनमेंट आहे, ही कन्साइनमेंट ज्या कंपनीच्या नावाने आली, त्या कंपनीचं पण नाव याच्यामध्ये आहे. तर ही जी कन्साइनमेंट आहे ही आशी ट्रेडिंग कंपनी नावाच्या कंपनीनी ही अफगाणिस्तानहून इम्पोर्ट केली आणि ती म्हणजे पाकिस्तानचं पोर्ट, नंतर कलकत्ता पोर्ट, असं सगळं करून इथपर्यंत आली, गुजरातपर्यंत. आता मुळात मला ती कलकत्ता पोर्टला गेली कशी हे समजत नाही, कारण ती खरं तर थेट अरेबियन सी मधून वरती मुंबई क्रॉस करून इथं यायला पाहिजे होती, किंवा वरूनच येत जर होती.
पाकिस्तानहून जर येणार होती ती कराचीहून, तर तिथून ती डायरेक्ट गुजरातला यायला पाहिजे होती. मुंबई पोर्टच्या आधीच गुजरातचं अदानीचं मुंद्रा पोर्ट येतं. पण यांनी याच्यामध्ये असा सगळा तो रूट फिरवून दाखवलाय. त्यात ते असं म्हणतायत की 12 जण आम्हाला वॉन्टेड आहेत. ते दुबईमध्ये आहेत, इराणमध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत आणि पाकिस्तानामध्ये आहेत. आता या सगळ्या इम्पोर्टची 5-5 कन्साइनमेंट गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्टमधून क्लिअर होतात ड्रग्सच्या. म्हणजे आधीची ही पकडलेली 21,000 कोटीची जी आहे, तर आधीच्या किती हजार कोटी रुपयाच्या होत्या ज्या क्लिअर झाल्या, आणि मग त्या कोणी क्लिअर केल्या, कोण होतं ते, त्यांच्यावरची काय कारवाई आहे. आणि मग तेच पुन्हा भारतावरती 22 तारखेला हल्ला करतात पहलगाममध्ये, काश्मीरमध्ये. नक्की याच्यात लिंक कोणाची आहे? गौतम अदानीची लष्कर-ए-तैयबा, रेजिस्टन्स फ्रंट यांच्याबरोबर काय लिंक आहे? हे प्रश्न तर उपस्थित करायला हवेत की नको? हा इंडियन एक्सप्रेसनी छापलेला रिपोर्ट आहे 24 तारखेला. पण हे जर का गृह खात्याकडे ऑलरेडी होतं, गृह खात्याच्या अंडर असलेल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनीच जर हा सगळा तपास केलेला होता, आणि मग त्याचा गृहमंत्री म्हणून जर तडीपार अमित शहा काम करतात, तर मग तडीपार अमित शहा यांचे गौतम अदानींचे काय संबंध आहेत हे आता सर्वश्रुत आहेत, सर्वांना माहिती आहे. आणि मग या सगळ्या प्रकाराची संशयाची सुई कोणाकडे दाखवली गेली पाहिजे खरं? का या गोष्टींवरची उत्तरं समोर येत नाही आहेत? आता इतकी मोठी घटना घडली, ही घटना घडल्यानंतर बरंच काय काय करून झालं. पहिल्यांदा ते भारतभर हिंदू मुस्लिम करून झालं. मग त्या पर्यटकांच्या आणि विक्टिम्सच्या ज्या वेळेला तिथून इंटरव्ह्यू यायला लागले की आम्हाला तर भयंकर मदत केली, आमचा जीव जर वाचला असेल तर यांच्याचमुळे वाचला. आणि खरी गोष्ट आहे, 4 जणांनी 28 जणांना मारलं. समजा 4 अतिरेक्यांनी 28 पर्यटकांना मारलं, तर तिथं असलेल्या 2,000 पर्यटकांना उरलेल्या 40 टुरिस्ट गाईडनीच वाचवलं. पार पाठीवरती वाहून नेलं डोंगरांवरून आणि त्याच्या फेऱ्या मारल्या. हॉटेल बंद झाली तर स्वतःच्या घरात नेऊन जीव घातलं. रडले, त्यांना सोडत असताना पुन्हा रडू आलं त्यांना. आणि हे जर आहे तर हे सगळं हिंदू मुस्लिम केलं. त्याच्यानंतर पर्यटकांच्या इंटरव्ह्यू तिथं यायला लागल्या की आम्हाला मुस्लिम समाजातल्या लोकांनी काश्मीरमध्ये प्रचंड मदत केली, आमचा जीव त्यांनी, प्राण वाचवला. त्यांनी दुआ दिल्या, त्यांना आशीर्वाद दिले. या सगळ्याबद्दल पाया पडून आभार मानले त्या लोकांचे. मग भारत पाकिस्तान आणि मग ते काय पाणी बंद करून टाकू, अमुक करून टाकू, तमुक करून टाकू. मग भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींना सांगितलं त्या ऑल पार्टी मिटिंगमध्ये, म्हणजे ते नव्हतेच तिथं, पण यांना सांगितलं. ते गेले होते बिहारमध्ये जाहीर सभा घ्यायला, निवडणूक जीवी. पण अमित शहांना सांगितलं त्या बैठकीमध्ये, राजनाथ सिंगांना सांगितलं. ते संरक्षण मंत्री आहेत का स्वसंरक्षण मंत्री आहेत हा प्रश्न पडावा आता, राजनाथ सिंग. आणि त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी संपूर्ण विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा असेल केंद्र सरकारला, आणि नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा असं सांगितलं. त्याच्याबद्दल ताबडतोब काहीतरी कारवाई करावी हेही सांगितलं. हे सांगितल्यानंतर काय झालं? ती काहीतरी एक क्लोज डोअर मीटिंग झाली होती लष्कराबरोबरची. म्हणजे मुळामध्ये अशा सिक्युरिटी सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला तुम्ही अशा बैठका घेता, त्यावेळेला ती बैठक कुठे घेतली हे सांगत नाहीत, कोणाबरोबर घेतली हे सुद्धा बाहेर कळू नये. आता ती बैठक घेतल्याचं तुम्ही बाहेर सांगितलं पब्लिकली की आम्ही लष्कराला खुली छूट दिलेली आहे म्हणून. म्हणजे पाकिस्तानला कळलं असेल ना तुमच्या बातम्या बघून की यांनी लष्कराला खुली छूट दिलेली, आता आपण आपली तयारी करायची. हे आजही तुम्ही असं कळवता. तुमच्या गुप्त बैठकीचे व्हिडिओ फुटेज तुम्ही रिलीज करता. हो, किती कॅमेरा जीवी राहणार हे निवडणूक जीवी? हे भयंकर आहे. आणि मग हे आता गौतम अदानीच्या या मुंद्रा पोर्टचं हे कनेक्शन काय याच्याबरोबर? आणि या माणसाच्या हवाली तुम्ही देशातले एअरपोर्ट देताय, या माणसाच्या हवाली तुम्ही देशातले वेगवेगळे पोर्ट देताय. अबे काहीतरी तर भानावर राहा ना. हे कुठे होतंय, काय होणार आहे याच्यातून? हा इतका मोठा सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि म्हणून कालच्याही भागामध्ये आम्ही म्हटलं होतं की भाजपच्या हातात देश असुरक्षित आहे. हे या कारणांमुळे म्हटलेलं होतं. कारण सगळे लागेबांधे प्रत्येक ठिकाणी, आणि अख्खा जीव या नॉन बायोलॉजिकलचा प्राण अडकलेला आहे गौतम अदानीमध्ये. तर अमेरिकेने परत रिमाइंडर पाठवलंय भारत सरकारला, परराष्ट्र खात्याला,
की गौतम अदानीला समन्स बजावलं का नाही बजावलं, त्याची डेडलाईन दिलेली होती, ती डेडलाईन क्रॉस झाली गेल्या महिन्यातच. पण अजूनही गौतम अदानीला अमेरिकेच्या न्यायालयाने दिलेलं समन्स सुद्धा बजावलेलं नाहीये. याचा पुढचा टप्पा काय असेल, या गौतम अदानीच्या विरोधामध्ये अमेरिकन न्यायालयातर्फे रेड कॉर्नर नोटीस काढली जाईल आणि मग जगात कुठे असेल तिथून भारताला सुद्धा अटक करून परत पाठवायला लागेल. पण त्यापेक्षा जास्त भयंकर, आपल्या देशातल्या 28 निष्पाप नागरिकांचा बळी दिला जातो, त्याच्यामध्ये हे मागचं सगळं कनेक्शन असतं. हा NIAचा रिपोर्ट आहे, हा इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेला आहे. याच्यावरती आता भारतातले नागरिक गंभीरपणाने विचार करणार आहेत की नाही, का या गौतम अदानीला आणि त्याच्या सगळ्या टोळीला अशीच प्रतिष्ठा मिळत राहणार या देशात? हा खरोखर गंभीर होण्याचा विषय आहे. हा आपल्या देशातल्या प्रामाणिक आणि सामान्य नागरिकाच्या प्राणाचा प्रश्न आहे. हा कृपा करून याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. इथं काही राजकीय भूमिका नाही. राजकीय भूमिका असते त्यावेळेला राजकीय भूमिका ठोस घेतो याच्यात. पण हा जो भाग आहे हा या देशातल्या नागरिकांच्या प्राणांच्या सुरक्षेचा विषय आहे. आणि नुसता प्राणाच्या सुरक्षेचा म्हणजे अतिरेकी हल्ला म्हणून नाही, तर हे जे 20-20, 3-3 हजार किलो ड्रग्ज भारतभर विकले जातात, ती विकत घेणारी लहान लहान मुलं सुद्धा त्यांच्याही प्राणाशी खेळ आहे, त्यांच्याही आयुष्याशी चालणारा हा खेळ आहे. आणि याच्याबद्दल काहीही सरकार करत नाहीये. ही फार गंभीर गोष्ट आहे आणि खूप सिरियसली हे घ्यायला हवंय. मुद्दाम हा भाग तुमच्या समोर आणलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रश्नाबद्दल? काय लागेबांधे असू शकतात याबद्दल आपण नागरिक म्हणून काय करायला हवं या सगळ्या बाबतीमध्ये? या सगळ्या राजकीय पक्षांना, म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा, इतकी मोठी बातमी आहे या सगळ्या ड्रग्सची आलेली, लष्कर-ए-तैयबाच्या संबंधांची, पकडलं गेलंय गौतम अदानीच्या पोर्टवरती, आणि सगळे विरोधी पक्ष अजूनही याबद्दल गप्प आहेत या पर्टिक्युलर प्रकरणाबद्दल. हे का? आपण त्यांनाही बोलायला भाग पाडलं पाहिजे. तेही आपले प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं हे खरोखर इथं सांगा. हा सगळा प्रकार धोका पत्करून सुद्धा करत राहायचा की नाही करायचा, हा खरोखर मला सतत पडत असलेला प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. हे वास्तव, हे सत्य, ही वास्तविकता किती का कटू असे ना, पण लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. हे खरं काय आहे याच्या पाठीमागचं हे आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना कळायलाच हवं. कुठल्याही परिस्थितीत हे कळायला हवं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. तुम्हाला हे पटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जितक्यांना चॅनल सबस्क्राईब करता येईल तेवढ्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा असा पाठिंबा आणि समर्थन असेल तरच आम्ही हे कटू आणि कठोर सत्य सांगणं, पण सैतानांना शर्मिंदा करणं, हे करत राहू शकू. आजच्या भागामध्ये आता इतकंच. धन्यवाद.